नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये असणारा माहुली किल्ल्याच्या भटकंती करण्याकरता। आणि आज आपल्यावर भटकंती करण्याकरता आपला एक जुना मित्र आहे, म्हणजे खूप दिवसांतर आज आपल्यावर गड भटकंतीला आला आहे। तो म्हणजे हा बघा संकेत, खूप दिवसांतर आल्यास आपल्यावर गड भटकंती करण्याकरता। आणि आता बरोबर आम्ही माहुली ह्या गावामध्ये आम्ही खाली उभे आहेत आणि इथूनच आपल्याला किल्ल्यावर जाण्याकरता मागून वाट ह्या साईडला। आणि हा बघा, हा पूर्णपणे आपला मागच्या साईडला दिसतो, हा पूर्णपणे माहुली किल्ला बघा वरती। तर चला तर गड भटकंतीला सुरुवात करूया। माहुली किल्ला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये असणारा हा माहुली किल्ला। माहुली किल्ला भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे। अनेक सुळकी असलेला लांबलचक असा डोंगर माहुली नावाने ओळखला जाणारा हा माहुली किल्ला आपण गाडी पार्क करतो ना, तर पुढे आल्यावर ना आपल्याला बघा माहुली किल्ल्याकडे जाणारा हा सगळ्यात मोठा गेट लागतो। आणि ह्या बरोबर या गेटच्या समोर आपल्याला गणपती बाप्पाचं इथं मंदिर बघायला भेटते। आणि इथूनच आपल्याला सरळवरती गडावर जाण्याकरता रस्ता आहे। आणि आपल्याला पहिले एक फॉरेस्टची आपल्याला चौकी लागते, तिथं आपलं एक तिकीट फाडून आपण किल्ल्यावरती जाण्याकरता पूर्णपणे वाट आहे। माहुली किल्ल्यावर पोचायचे असेल तर मुंबई नाशिक महामार्गावर माहुली किल्ला आहे। मुंबईपासून 91 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे। माहुली किल्ल्याचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे आसनगाव। आसनगाव रेल्वे स्टेशनपासून माहुली गाव हे 5 किलोमीटर अंतरावर आहे। हे बघा, वन विभाग क्षेत्राचे इथं ऑफिस आहे, तिकडनं पावती फाडली आहे। 8 रुपये आम्ही दिलेत, म्हणजे याचे 30 रुपये माझे 30 रुपये, दोघांची 30 रुपयाची पावती फाडली आहे। आणि एकदम चांगलं म्हणजे काय माहिती का, तुमच्या बॅगेत किती तुम्ही प्लॅस्टिकच्या बाटल्या घेऊन चालल्या आहेत किंवा काय बिस्किटचे पुढे घेऊन चालले आहेत, त्याची सगळी पण हे माहिती इथे खाली लिहून म्हणजे नोंदवून ठेवतात। आणि जेव्हा तुम्ही खाली उतरता ना, त्या पूर्ण साईडला ना प्लॅस्टिकचे डबे वगैरे त्यांनी तिकडे सगळे लावलेत, म्हणजे आणलेला प्लॅस्टिकचा कचरा तुम्ही परत त्या डब्यांमध्ये टाकायचा। वरती तुम्ही अजिबात कचरा टाकायचा नाही। तुम्ही बघाल नाही, बघा जाण्याचा रस्ता आहे ना एकदम सुंदर आहे। आणि येत्या वेळेस तुम्हाला कुठंच कचरा वगैरे तुम्हाला काहीच बघायला भेटत नाही। जेव्हा कधी तुम्ही याल ना, तर ह्या माहुली किल्ल्यावर तुम्ही अजिबात कचरा वगैरे तुम्ही करू नका। तुम्ही बघाल ना, सकाळी हा गडावर येण्याची वेळ आहे ना 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच आहे। तुम्ही ह्याच टायमामध्ये मी इथे येऊ शकता। तुम्ही म्हणजे सकाळी ते एकदम आले ना 5-6ला तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटणार नाही, कारण की ते वन विभागाचं ऑफिस आहे ना, ते तिथून तुम्हाला वर सोडणारच नाही। त्याकरता येत असाल ना, तर 7 नंतरच किल्ल्यावरती चढण्याकरता तुम्ही सुरुवात करा। माहुली किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची 2815 फूट उंचीवर माहुली किल्ला आहे। ट्रेकिंग आणि रॉक क्लाइम्बिंगसाठी लोकप्रिय असणारे ठिकाण म्हणजे माहुली किल्ला। बघा, थोडा पण पुढे चाललो ना, आपल्याला एक ब्रिज लागतो। हा तुम्ही ब्रिज बघाल ना, पूर्णपणे लोखंडी ब्रिज आहे, पण एका वेळी 1 किंवा 2च माणसं जाऊ शकतात। पण ज्या टायमाला पावसाळा असतो, इथून खाली जो वडा होतो ना, म्हणजे एकदम जोरदार वाहत असतो बघा, आणि थोडा हा ब्रिज आहे थोडा हालतोय। पण पावसात काही तुम्ही येत असाल ना, जास्त याच्यावर तुम्ही म्हणजे थांबू वगैरे नका, कारण की एकदम सध्या याची कंडिशन थोडीशी बेकार आहे, म्हणजे हालायला लागल्या, पहिले एवढा हालत नव्हता। बरोबर ह्या ब्रिजच्या पुढे जर आपल्या इथं अजून एक वन विभागाचं एक आपल्याला मोठा इथं बोर्ड बघायला भेटतो। आणि इथूनच वरती किल्ल्याकडे वरती जाण्याकरता रस्ता। आणि ह्या साईडला मोठा धबधबा आहे, ह्या साईडला पूर्णपणे ह्या साईडला एक मोठा बंधार आहे, त्या साईडला जाण्याकरता रस्ता आहे। आपल्या तिकडनं जाता आपल्या बरोबर ह्या बोर्डा साईडने बघा वरती पायऱ्या आपल्याला दिसतात थोड्यावर, आणि ह्या इकडनं आपलं सरळ वरती यायचं आहे। पण जसं तुम्ही इथं किल्ल्याच्या वाटेला तुम्ही लागता ना, तुम्हाला जागोजागी तुम्हाला ना खुणा केलेला तुम्हाला बघायला भेटते, म्हणजे मार्किंग तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल। जाता वेळेस तुम्हाला काही एवढे जास्त अडचण येणार नाही, का तुम्ही चुकू शकता अशी कुठली इथे वाट नाही आहे किल्ल्यावर। पूर्णपणे रस्त्यावर पूर्णपणे मार्किंग केलेली आहे, जागोजागी तुम्हाला बोर्ड वगैरे तुम्हाला सगळीकडे लावलेले आहेत। फक्त एकच आहे, तुम्ही इथलं जंगल बघाल ना, एकदम घनदाट जंगल आहे, पूर्णपणे सागवान लाकडाचं पूर्णपणे हे जंगल आहे, म्हणजे इथं पूर्णपणे सागाची झाडं तुम्हाला जास्त बघायला भेटतील। तर येत्या जरा सांभाळून या, आणि एकटे वगैरे तुम्ही येऊ नका, कारण की कसाऱ्याचं जंगल आहे, तुम्हाला माहिती आहे। कसाऱ्याच्या जंगलामध्ये आपल्याला चित्ते वगैरे म्हणजे लेपट
किंवा अजून कुठले प्राणी आपल्याला बघायला भेटतातच. आणि हे पूर्णपणे वन विभागाच्या हद्दीमध्ये आहे ना, तिथे जास्त लोकांची काही झाडं तोड वगैरे होत नाही, त्यामुळे इकडे हे प्राण्यांची शक्यता जास्त आहे. त्याकरता येत्या वेळेस 2 जण 3 जण अशा ग्रुपनीच तुम्ही येत जा इकडे. माहुली किल्ला हा तानसा वन्यजीव अभयारण्याच्या अंतर्गत येतो. पर्यटन वाढवण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन शासनाअंतर्गत अलीकडे माहुली गड डेव्हलपमेंट कमिटी स्थापन करण्यात आली आहे. यामुळे पर्यावरणाची तसेच स्थानिक लोकांच्या उपजीविकेची समस्या दूर झाली आहे. बघा अजून एक पूर्णपणे डोंगर लागतो, तो पूर्णपणे वर चढून आलो आहे. दोघं पाणी प्यायला थोडंसं थांबलो इथे, पण 9 वाजलेत. हे बघा तुम्ही बघाल ना, बरोबर 9 वाजलेत, तरी पण ऊन पडले आणि घाम बघायला तुम्ही खतरनाक येतोय. पूर्णपणे उन्हाची झळ लागते ना, त्यामुळे पूर्ण चटका लागत नाही, फक्त अंगातून घाम निघतोय, बस दुसरं काय नाही. अजून अर्धा किल्ला चढलो आहे, म्हणजे एक टप्पा झाला आहे, अजून दुसरा टप्पा एक म्हणजे लास्ट आपल्याला शिडी लागेल, तिकडे आपण डायरेक्ट किल्ल्याच्या माथ्यावर जाऊया. पण तिथे पोचायला मला वाटतं अजून 1 तास आपल्याला लागू शकतो, 1 तास किंवा अर्धा तास लागू शकतो. माहुली किल्ला, भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. अनेक सुळकी असलेला लांबलचक असा डोंगर माहुली नावाने ओळखला जाणारा हा माहुली किल्ला. माहुली किल्ल्याचे 2 खोगीरमुळे 3 भाग पडले आहेत. उत्तरेस पळसगड मधला माहुली गड आणि दक्षिणेस भंडारगड. या तिन्ही गडांमुळे माहुली किल्ल्याचे ठाणे अभेद्य झाले आहे. हे बघा आत्ता गडाच्या ना दुसऱ्या टप्प्यापर्यंत आलो आहे. तुम्ही बघाल ना, हा मागचा डोंगर दिसतो, हा पूर्णपणे चढून ह्या डोंगराच्या मधून येण्याकरता एक थोडी छोटी खिंड आहे. ह्या खिंडीतून पूर्ण इकडनं वर आलो आहे आणि आपला सरळ वरती दिसतं तुम्हाला भगवा झेंडा. बघा त्या साईडला हा वरती दिसतो भगवा झेंडा, तिकडे जायचं आहे. बघा इथे लोक पण असेल बघा दिसत, बरोबर साईडनी चढतायत बघा. आपल्याला पूर्ण वरती जायचं आहे. इथपर्यंत येण्याकरता 1 तास लागला आहे, कारण की थोडं ऊन पण जास्त झालं ना म्हणून. आणि वरती आपल्याला किल्ला फिरण्याकरता पण 1 तास लागेल, 1 ते 1.5 तास कुठेच नाही गेला. आणि वरती आता पोहोचेमध्ये 15 ते 20 मिनटामध्ये आपण बरोबर आपला हा भगवा ध्वज दिसतो ना, तिथे पोचूया. थोडी मधली वाट जरा चढण्याकरता जरा खडतडी, म्हणजे पूर्ण वरच्या साईडनं पूर्ण चढत जायचं. आणि ते मध्ये आपल्याला एक लोखंडी शिडी लागते. हे बघा तुम्ही बघाल ना, बरोबर गडाच्या पायथ्याशी आलो बघा. आता इथं आपल्याला ह्या लोखंडी शिड्या लागतात. ही एक शिडी चढून आपण गेलो ना वरती, तर आपण डायरेक्ट गडाच्या माथ्यावर जाऊया. आणि समोर आपल्या इथे वरती भगवा ध्वज बघायला भेटतो. तर चला त्या शिड्या चढून डायरेक्ट वरती जाऊया. माहुली किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाणी असलेला किल्ला आहे. हे बघा आत्ताच गड माथ्यावर आले आणि आल्या पहिले आपल्याला भगवा ध्वज बघायला भेटतो. मित्रांनो, जेव्हा तुम्ही गड चढा असता ना, तुम्ही चढताना वेळेस ना तुम्ही पूर्णपणे थकलेले असता का, पण ज्यावेळी तुम्ही आपला भगवा ध्वज बघता ना, त्यावेळी पूर्णपणे अंगामधला ना थकवा पूर्ण निघून जातो आणि एक वेगळाच जोश आपल्या अंगामध्ये निर्माण होतो. अशा भव्यामध्ये एक वेगळीच ताकद आहे मित्रांनो. ज्यावेळी आपण किल्ल्यावरती येतो ना, त्यावेळी आपल्याला ना पूर्णपणे मोकळं पठार लागते. बघा ह्या साईडला पूर्णपणे असं मोकळं पठार आहे. जाण्याकरता वाटेवर ना दोन्ही साईडला दगडी लावलीत, म्हणजे बघा हे पूर्णपणे असा रस्ता केलेला आहे. हे बघा आपल्या आल्याला एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं, पण पाणी या टाक्यामध्ये पूर्ण भरलं आहे, पण थोडं पाणी खराब आहे, हिरवं झालं. पण तुम्ही गरम वगैरे करून घेतलं ना तर पिण्याकरता हे चांगलं आहे, कारण की याच्यात पण तुम्ही बघाल ना छोटे छोटे मासे आहेत, म्हणजे हे पाणी चांगलं आहे. फक्त एवढंच गरम करून आपल्याला घ्यावं लागेल आणि कपड्यामध्ये पूर्णपणे गाळून घ्यावं लागेल. आणि बरोबर हे बघा ह्या साईडने आपल्या वरती पुढे इकडे महादरवाजाकडे जाण्याकरता रस्ता आहे. ह्या साईडला तुम्ही नका जाऊ, आणि ह्या साईडला पूर्ण दरी आहे. इथे बघा एक मार्किंग पण केलं बघा, इथे एक मार्किंग आहे, ह्या साईडला एक मार्किंग आहे. ह्या मार्किंगच्या दिशेने तुम्ही सरळ पुढे जात राहा.
बघा तुम्ही जसं तुम्ही इकडून सरळ आल्यावर ना तुम्हाला इथून मधून एक वाट फुटते, ती भंडारगड आहे, तिकडे जाण्याकरता रस्ता आहे आणि ते एक बोर्ड लावला आहे महादरवाजाकडे जाण्याकरता रस्ता. म्हणजे इथून जसं तुम्ही खाली उतरले ना इथून तुम्हाला महादरवाजा लागेल किल्ल्याचा. महादेवांचं एक छोटंसं मंदिर आहे आणि आपल्या काही ते पाणी टाके इथे बघायला भेटतात. आणि इथूनच सरळ तुम्ही गेले ना तर पळसगडकडे जाण्याकरता रस्ता आहे. पळसगड सध्या जाण्याकडं तिथं पूर्णपणे जंगल आहे, तिकडे कोणी जास्त जात नाही. तर आपण महादरवाजा आणि महादेवाचं दर्शन आणि टाक्या बघूया आणि परत वर येऊन परत इकडनं भंडारदुर्ग आहे ना त्या साईडला आपल्याला हनुमंत दरवाजा आहे आणि कल्याण दरवाजा आहे आणि काही वाड्यांचे आणि काही तलावाचे आपल्याला अवशेष इथे बघायला भेटतात. पूर्णपणे आपण ते बघायला जाऊया. माहुली किल्ल्याचा इतिहास बघायला गेला तर या किल्ल्याची उभारणी कोणी केली ही ज्ञात नाही आहे, पण 1485च्या सुमारात हे ठिकाण निजामशाहीमध्ये होते. पुढे शहाजीराजे निजामशाहीचे संचालक बनाले. त्यावेळी दिल्लीचे मोगल आणि आदिलशाही या सेनांनी संयुक्तपणे निजामशाही बुडवण्याचा प्रयत्न सुरू केला. 1635 ते 1636च्या सुमारात शहाजीराजांनी कठीण परिस्थिती बळकट आश्रयस्थान म्हणून जुन्नरचा शिवनेरी किल्ला सोडून जिजाबाई व बाळ शिवाजीसह माहुलीवर मुक्काम हलवला. खान जमात म्हणजेच महम्मद खानच्या मुलाने माहुली किल्ल्याला वेढा दिला. शहाजीराजांनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली, पण त्यांनी नकार दिला असताच शहाजीराजांनी शरणागती पत्करली. मंदिराच्या मागच्या साईडला ना आपल्या एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं. तुम्ही बघाल ना पाणी एकदम स्वच्छ आहे. ह्या पाण्यामध्ये छोटे छोटे मासे पण आहेत आणि पाणी पिण्याकरता एकदम थंड आहे. फ्रीजपेक्षा एकदम थंड पाणी. तुम्हाला पिऊन दाखवतो बघा मी. तुम्ही बघाल ना पूर्ण खालच्या दगडी पण दिसत आहेत. ज्या पाण्यामध्ये बारीक बारीक मासे असतात ना ते पाणी पिण्याकरता एकदम स्वच्छ असतं. ह्या बाटली भरून घेतली. बघायला एकदम गार पाणी. आपल्या घरातलं फ्रीज असतं ना त्याच्यापेक्षा एकदम गार पाणी आहे. पुढे 1658मध्ये 8 जानेवारी रोजी शिवरायांनी हा किल्ला मोगलांकडून परत मिळवला, पण 1661मध्ये तो मोगलांना परत द्यावा लागला. लगेच तो परत जिंकूनही घेतला गेला, पण 1665च्या पुरंदरच्या तहामध्ये जे 23 किल्ले मोगलांना देण्यात आले होते त्यामध्ये माहुली किल्लाही होता. फेब्रुवारी 1670मध्ये खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली माहुली किल्ल्याची मोहीम अयशस्वी ठरली. 1,500 मराठी मावळ्यांपैकी 1000 मावळे मोगलांकडून कापून गेले. पुढे 16 जून 1670 रोजी 2 महिन्याचा वेढा ह्या किल्ल्याला मोरोपंत पिंगळ्यांनी दिला व माहुली किल्ला, पळसगड व भंडारगड हे किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. आता आपण ते बरोबर पाया टाकी आणि महादेवाचं दर्शन घेऊ आणि महाराजांची ती मूर्ती ठेवली ना तिथून खाली उतरल्यावर ना आपल्या हा महादरवाजा बघायला भेटतो. पण तुम्ही हा महादरवाजा बघाल ना सध्या पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेमध्ये. म्हणजे याचं जो वरचं कर्फ होतं ना ते पूर्ण तुटलं आहे. आता तुम्ही ते बघाल ना तुम्हाला खाली नाही ते ह्या साईडला शरफ शिल्प तुम्हाला बघायला भेटते. बघा 1 2 आणि इथे तुम्हाला पूर्णपणे आपला कळस असतो ना दगडामध्ये पूर्ण कोरलेला तुम्हाला तो बघायला भेटेल. एकदम भक्कम असा हा दरवाजा होता, पण वरचं पूर्णपणे याचं बांधकाम आहे ना आणि एकाच दगडामध्ये पूर्णपणे हा महादरवाजा होता. तुम्ही बघा ना तुम्हाला ते जॉईंटमध्ये तर कुठेच बघायला भेटत नाही. बघा पूर्णपणे एकाच दगडामध्ये पूर्णपणे हा बनलेला दरवाजा होता, पण हा वरची साईड याची पूर्ण तुटून गेली. तुम्ही जाईन तसं तुम्ही आत आल्यावर ना तुम्हाला तर दगडात कोरलेलं तुम्हाला वरपर्यंत जाणाऱ्या पायऱ्या आपल्याला बघायला भेटतात आणि दोन्ही साईडला सैनिकांना बसण्याकरता आपल्याला देवड्या बघायला भेटतात. एकदम सुंदर असा महादरवाजा आहे. आणि तुम्ही ते खालच्या साईडला तुम्ही बघाल ना हा दरवाजा बरोबर 2 बुरुजांच्या बघा आतल्या भागामध्ये पूर्णपणे बांधला आहे. म्हणजे हा एक बुरुज आणि हा एक बुरुज याच्याबरोबर आतमध्ये बांधला आहे. आणि दुसरं सगळ्यात मोठं कारण बहुमुखी आकाराचा असा हा महादरवाजा आहे. तुम्ही बघाल ना समोरून तुम्हाला पटकन बघता येत नसेल त्या टायमाला, कारण की हे दोन्ही डोंगरांच्या आतल्या भागात आहे. म्हणजे मध्यभागी एकदम बघा. जेव्हा तुम्ही इथपर्यंत येत नाही ना खालपर्यंत तेव्हा तुम्हाला हा महादरवाजा तुम्हाला अजिबात बघायला भेटणार नाही. पण सध्याच्या पायऱ्यात ना खाली उतरायच्या पूर्णपणे ढासळल्या गेल्यात. म्हणजे एक तुम्ही थोडंसं 5 ते 10 मिनिटं मी ते खाली चालत गेलं ना तेवढ्याच पायऱ्यात परत तुम्हाला पायऱ्या त्या बघायला भेटत नाही. संभाजी महाराज हयात असेपर्यंत हा मराठ्यांकडेच होता, पण संभाजी महाराजांच्या निधनानंतर फंद फितुरीने हा किल्ला मोगलांकडे गेला.
पुढे दुसऱ्या बाजीरावाने जून 1857मध्ये इंग्रजांशी झालेल्या तहानुसार माहुली किल्ला हा इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला. महादरवाजा आणि महाराजांचं आणि महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊन आता चाललो आहे भंडारगड आहे ना तिकडे जाणार आहे. पळसगडकडे जाणार होतो पण तिकडची वाट खूप घनदाट जंगलातून जाते आणि त्या साईडला कोण जास्त जातही नाही. ते मगाशी आम्हाला खाली पण सांगितलं त्या साईडला जाऊ नका, त्या साईडला खूप जंगल आहे. तर पण पहिले आता हनुमान दरवाजा आणि कल्याण दरवाजा आणि काही वाड्यांचे काही मंदिराचे आणि एक मोठासा एक तळा आहे, आपण तो तळा बघायला जाणार आहे. पण थोडं पुढं आल्यावर आपल्याला पहिले इथे राजसदर बघायला भेटते. तुम्ही बघाल ना फक्त आता राजसदरेचा फक्त जोत्याच बाकी आहे आणि बाकी सगळे ढासळले. पण एकदम सुंदर अशी एकदम मोठीशी राजसदर आहे बघा. फक्त त्याचा जोत्या बाकी आहे आणि चारी साईडला तुम्ही बघाल ना पूर्णपणे जुनं बांधकाम अजून आपल्याला बघायला भेटतं. दगडांचं आहे बघा आणि 4 ते 5 पायऱ्या वरती पूर्णपणे चढून जाण्याकरता लागतात. चला आता इथून पुढच्या साईडला जाऊया. बघाल ना हे बघा पूर्णपणे असं आपल्या मंदिराची भिंत अजून पण बघायला भेटते बघा चारी साईडला आणि ते पूर्णपणे कोनारे पण बघायला भेटतात. तुम्ही बघाल ना मंदिरामध्ये कुठल्याच देवाची मूर्ती नाही आहे पण तुम्हाला इथे काही दगडांवरचे आपला अवशेष आणि या दगडात कोरलेली एक छोटीशी शंकराची पिंड बघायला भेटते बघा इथे पूर्णपणे. आणि इथे आपल्याला काही शिळा इथे बघायला भेटतात बघा. मंदिरासमोरच ना आपल्याला एक भलं मोठं असं तळं बघायला भेटतं बघा. पूर्णपणे बांधीव असं तळं आहे. तुम्ही साईडला बघाल तुम्हाला अजून पण थोडीफार तुम्हाला तटबंदी इथे साईडला बघायला भेटेल बघा. तळ्याच्या पाणी आहे पूर्णपणे चांगलंच पाणी आहे, कमी नाही खूपच पाणी तळ्यामध्ये आणि तळा पण एकदम खूप मोठा आहे. आणि इथूनच पुढे आपल्याला जाण्याकरता रस्ता आहे. हे बघा आपण जसं मंदिराचं दर्शन करून पुढे आल्यावर आपल्याला 2 मार्ग लागतात. एक हनुमंत दरवाजाकडे जाण्याकरता आणि एक मार्ग आहे दारुगोळा व धान्य कोठाराकडे जाण्याकरता मार्ग. म्हणजे इथे 2 फाटे आहेत. एक जातो धान्य कोठाराकडे आणि एक जातो हनुमान दरवाजा बघण्याकरता. पहिले आपण हनुमान दरवाजा बघून परत धान्य कोठार बघण्याकरता येऊया. हे बघा परत आपल्याला 2 रस्ते लागलेत. एक रस्ता तर इथं आतमध्ये खाली जंगलामध्ये कल्याण दरवाजाकडे आणि हा रस्ता जातो हनुमंत दरवाजा तिकडे. पहिले आपण हा दरवाजा बघूया नंतर इकडे येऊया आणि सर्वात लास्टला दारू कोठार बघायला जाऊया. चला तर पहिले हनुमंत दरवाजा बघण्याकरता. मित्रांनो परत तुम्ही आले ना जंगलामध्ये पाय वाटांवर लक्ष ठेवा आणि आजूबाजूला जेही बोर्ड लावलेत ना त्या बोर्डांकडे पूर्णपणे बघून जा. कारण की तुम्ही किल्ला बघाल ना खूप मोठा पसारा आहे किल्ल्याचा. कारण 3 गड आहेत आणि एकदम मोठा असा हा किल्ला आहे. तुम्ही या कुठेही या जंगलामध्ये तुम्ही हरू शकता. त्याकरता तुम्ही खालून येता वेळेस गाईडला तरी घेऊन या किंवा तुम्हाला जर माहिती असेल पूर्णपणे तर तुम्ही स्वतः या. मी एकदा आलेलो म्हणून मला रस्ता थोडाफार माहीत होता पण आम्ही तिकडे विसरलेलो. परत गेलो मी परत जो मेन रस्ता खाली उतरायचा रस्ता आहे तिकडनं बरोबर आलो आहे. याच्या आधी मी आलेलो होतो म्हणून मला माहीत होतं नाही तर मला माहीत नसतं. मी डायरेक्ट सरळ गेलो असतो आणि तिकडे पूर्णपणे जंगलात जाऊन फसलो असतो. त्याकरता माहिती असेल ना तर तुम्ही इकडे ह्या साईडला तुम्ही या पूर्ण. आता आपण बरोबर हनुमंत दरवाजे ते इथपर्यंत येऊन पोहोचलोय. तुम्ही इथे खाली बघाल ना आपल्या इथं उतरण्याकरता एक शिडी लावलेली बघा इथे खालती दिसते का. इथे या शिडीने आपण पूर्णपणे ह्या दरवाजातून खाली उतरू शकतो. आणि इथं आपल्याला हनुमंतरायांचं आपल्या इथे एक दगडामध्ये पूर्णपणे काढलेली मूर्ती बघायला भेटते. एकदम सुंदर अशी मूर्ती आणि हनुमंतरायांच्या हातामध्ये आपल्याला इथे तलवार बघायला भेटते बघा. तुम्ही बघाल आणि पूर्णपणे त्यांची शेपूट अशी त्यांच्या डोक्यावरून आलेली आहे.
आणि तुम्ही बघाल ना, हा समोरचा तुम्ही दिसते ना तुम्हाला पूर्णपणे शहापूर तुम्हाला शहर तिथून बघायला भेटतो का, लांबपर्यंत एकदम. इथून पण ही वाट होती ना हनुमान दरवाजाची, ही जुन्या काळामध्ये लोक म्हणजे हिचा वापर करायचे. पण आता एकदम जंगल वाढलं आहे, पूर्णपणे झाडे झुडपं झाले, वाट पूर्णपणे नष्ट आली. आणि इथं खाली उतरण्याकडे तुम्हाला ना पूर्णपणे दगडामध्ये कोरलेल्या तुम्हाला ते पायऱ्याही बघायला भेटतील. आणि इथे खाली गेल्यानंतर एक पाण्याचा टाका आहे आणि इथून उतरण्याकरता 1 आणि 2 अशा लोखंडी शिड्या लावल्यात. आणि तुम्ही जेव्हा इथं हनुमान दरवाजाला खाली उतरताना तर एकदम डोंगर खालती उतरतोय, म्हणजे एकदम घसरायला होते. तर इथे येता वेळेस ना एकदम सावकाशाने सांभाळून या. आताच हनुमान दरवाजा बघून आलोय. तुम्ही बघाल ना एकदम खतरनाक अशी त्या दरवाजाची वाट आहे. येणारी वाट पण जंगलाची आहे आणि एकदम खाली डोंगर उतरत जायचं आपल्याला. तर ज्यांना पूर्णपणे अनुभव आहे ना त्या लोकांनीच जा. चल आता जाऊया कल्याण दरवाजा बघण्याकरता इथे आतमध्ये. हे बघा, ह्या दोन्ही शिड्या आपल्या वरती चढून भंडारा गडाकडे वरती जाण्याकरता रस्ता आहे. मित्रांनो, ज्यांना कोणाला माहिती असेल ना त्यांनीच ह्या साईडला या, कारण की खूप अवघडीचा रस्ता आहे, पटकन समजून येत नाही. आणि एकट्याने अजिबात येऊ नका, 2-3 ग्रुपने असेल ना तरच या. आपल्या बागा इथं पूर्णपणे भंडारा गडाची आपल्याला पूर्णपणे तटबंदी इथं बघायला भेटते. बघा साईडला पूर्णपणे वरच्या साईडला तटबंदी आहे. ह्या दोन्ही शिड्या वर चढून आपण कल्याण दरवाजा बघण्याकरता जाऊया पुढं. मी इथे कल्याण दरवाजा बघण्याचे थोडंसं मी इथं वरती गेला ना, इथे आतमध्ये एक भलं मोठं असं पाण्याचं टाकं आहे. खूप मोठं आतमध्ये मोठं टाके पाण्याचं. तर तुम्ही कधी कल्याण दरवाजा बघण्याकरता असेल ना तर पाणी संपलं असेल तुम्हाला त्या टाक्यातून पाणी घेता येईल. आता आपण जाऊया कल्याण दरवाजा बघण्याकरता. हे बघा, जसं आपण भंडारगड गडावर येतो ना, इथं आपल्या कल्याण दरवाजाकडे जाण्याकडे रस्ता दिसतो, मार्ग दिसतो बघा. इथे खाली बघा छोटी वाटे, इथून खाली उतरण्याकडे कल्याण दरवाजा इकडे म्हणजे जाण्याकरता रस्ता. इथून थोडं पुढे गेला ना समोर इथे तुम्हाला पुढे एक झाडी लागेल, ते पुढेच पाण्याचं टाकं आहे. ते पाणी एकदम स्वच्छ आहे पिण्याकरता. पहिलं आपण इथं खाली उतरून जाऊन बघू जरा कल्याण दरवाजा आपण कितपर्यंत खाली उतरू शकतो आणि आपल्या कल्याण दरवाजा दिसायला म्हणजे बघायला भेटतोय का. तर चला तर खाली उतरूया. पण कल्याण दरवाजात आलो आहे. तुम्ही बघाल ना, हे बघा वरून, हे बघा हे उतरते सगळे खाली 3 जण. हे बघा वरून पूर्णपणे उतरण्याकरता आपल्याला पूर्णपणे दगडामध्ये कोरलेल्या पूर्णपणे पायऱ्या आपल्याला बघायला भेटतात. उतरत्या वेळेस थोडंसं सांभाळून, हाईट असेल तरी पण काय एवढं टेन्शन नाही आहे. आणि इथून पूर्णपणे खाली आपल्याला दरवाजाचा बघायला भेटतो आणि पूर्ण इथं खाली उतरायला. चला आता आपले खाली जाऊया इथून.
हे बघा, तर तुम्हाला खाली पूर्णपणे उतरायचं असेल ना कल्याण दरवाजा बघण्याकरता, त्या खाली पण दगडामध्ये पूर्णपणे कोरलेल्या स्टेप आहेत. मी इथे पूर्णपणे रशी लावली बघा साईडला. ह्या रशीच्या साह्याने तुम्हाला पूर्ण खाली उतरावं लागला. आणि तुम्ही एकदा खाली गेले आणि परत तुम्हाला वरती चढायला जमत असेल तरच तुम्ही पूर्णपणे खाली उतरा. तर बघूया आपण ट्राय करून रशीच्या साह्याने आपल्याला पूर्णपणे खाली जायला जमते का पकडून, आणि परत वरती पण यायला जमते का. खाली कल्याण दरवाजा तुम्ही जर बघायला जात असतील ना, तर इथे नाही खाली पट्टा लावलाय आणि एक रशी आहे. तर रोपच्या साह्याने तुम्ही खाली जा. मी नाही गेलो, आमचा संकेत गेलेला खाली. हलका माणूस असेल ना त्या माणसानेच खाली जा. जड वगैरे माणसाने गेलेला तो वरती चढण्याकरता एकदम प्रॉब्लेम होईल. आणि तुम्ही बघाल ना, दोन्ही म्हणजे पूर्णपणे कातळ कोरून पूर्णपणे पायऱ्या बनवल्यात या कल्याण दरवाजाच्या. आणि एकदम खाली एकदम खड्डा आहे. संकेत बोलत होता एकदम खाली खड्डा आहे. व्हिडिओमध्ये दिसणार नाही कारण संकेत एकदम खाली नव्हता गेलेला. त्याला बोललं जास्त खाली नको जाऊ कारण एकदम खड्डा आहे ना, आणि हवा पण खूप जोरात येते. तर चला, तर आता कल्याण दरवाजा बघून परत ज्या रस्त्याने आपण आलो ना त्या रस्त्याला परत लागूया. आत्ताच कल्याण दरवाजा बघून वरती आलो आहे. थोडं या झाडाखाली बसलो जरासं सावलीसाठी, कारण की आता गड उतरण्याकरता सुरुवात करणार. याला बोललो जरा 5-10 मिनटं बसूया आणि लगेच गड उतरण्याकरता सुरुवात करूया. आपल्याला ती 3 मुलं पण भेटली आहेत. ती बोलतात ते पाणी भरण्याकरता इथे पुढे टाका आहे ना तिकडे गेले. ते बोलले दादा आम्ही पण येतो, थोड्यासाठी आमच्यासाठी थांबा. त्याकरता त्यांची पण वाट बघूया, थोडी सावली पण घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही हा माहुली किल्ला तुम्ही बघाल ना, तर 3 किल्ल्यांनी बनलेला हा माहुली किल्ला आहे. एक पळसगड आणि दुसरा हा भंडारदुर्गगड. अशा ह्या 3 किल्ल्यांनी हा पूर्णपणे माहुली किल्ला बनलेला आहे. आणि किल्ल्यात फिरण्याकरता तुम्हाला ना 2 ते 3 तास तुम्हाला लागतील पूर्णपणे या किल्ल्यावर जेवढ्याही वास्तू आहेत ना त्या बघण्याकरता. आणि तुम्ही गाईड तर तुमच्याकडे कोणी असेल ना तर खूप चांगलं होईल, किंवा तुम्हाला पूर्णपणे ह्या किल्ल्याची माहिती असेल ना तर एकदम छान आहे. नाही तुम्हाला बिना माहितीशिवाय तुम्ही या किल्ल्यावर फिरायला निघाले ना आजूबाजूला, तर तुम्ही या जंगलामध्ये आणि या किल्ल्यावर तुम्ही कुठेही भटकू शकता. त्याकरता माहितीचा माणूस तुमच्या बरोबर असणं खूप गरजेचं आहे. किल्ला खूप सुंदर आहे. फक्त एवढंच आहे का तुम्ही सकाळी लवकर या, म्हणजे 7 वाजेच्या आत तो गेट खुलतो ना तोपर्यंत येऊन तुम्ही ते उभे राहा. आम्ही 8 वाजता किल्ला सुरुवात चढायला घेतली, आता वाजले 2, म्हणजे आम्हाला उतरण्याकरता 3:30-4 वाजतील मला वाटतं खाली. तर मित्रांनो, तुम्ही एकदा ह्या माहुली किल्ल्यावर तुम्ही ना सगळ्यांनी एकदा नक्की या. आणि तुम्हाला आपली ही माहुली किल्ल्याची तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तुम्ही मला नक्की कमेंटवर सांगा, आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा. जर कोणी अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो तर सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आपण परत भेटू अशा एका नवीन गड किल्ल्यावर. तोपर्यंत तुमची मी रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे.